हॅलो जी, आजचा व्लॉग मी डायरेक्ट चालू करते आहे जेवण दाखवून, कारण मी आज व्लॉग करायलाच विसरून गेली होती. आज मी बनवली आहे काजू करी, मस्त हलके फुलके फुलके. आणि बघा वेदर पण आजचा छान होता आणि एकच नंबर मी जिरा राईस बनवला, पण तोही तुपात. म्हणजे काय सांगू तुम्हाला, एक नंबर झालं होतं. जितकं खाल्लं नाही ना तेवढे निघालेत माझे भांडे. आज मी लिटरली व्लॉग करायला विसरलीच होती. जसं मी भांडे घासून बघितलं तर हे दोघं मस्त आराम करत होते. यांना काय खायचं आणि लोळायचं. सायंकाळी मी तुम्हाला दाखवते, वेदर एक नंबर होता. मी झाडाला पाणी घातलं, कारण मला सकाळी लवकर मी उठत नाही, तर मग दुपारी कसं पाणी टाकायचं. मग संध्याकाळी मी सुंदर झाडांना पाणी टाकलं आणि मग मी दाखवलं तुम्हाला की माझ्याजवळ इतकेच झाडं आहे. आणि प्लीज कोणीतरी अमोलला सांगा की हे झाडं इनफ नाही आहे, आम्हाला आणखी झाडं घ्यायचे आहेत. आणि मी जिथे तिथे माझा मुलगा. आणि त्याच्यानंतर आम्ही इव्हनिंगला आमचा कार्यक्रम चालू केला आहे, तो आहे कोकोचे नेल कटिंग करणं. आणि कोको नेल कट करायला तसा त्रास बिलकुल देत नाही, पण आज माहीत नाही त्याला काय झालं होतं. आज तो खूप त्रास देत होता. म्हणजे त्रास इन द सेन्स तो ऐकतच नव्हता. तो मस्ती करण्याच्या मूडमध्ये होता की कुठल्या मूडमध्ये होता हे त्यालाच माहीत. म्हणजे त्याला एक तर फुल VIP ट्रीटमेंट भेटते बघा. खाने का, पिने का, सोने का, हात पैर आप पोछ के देगा, नखून माँ काट के देगी. अमोल नखं कापत नाही, नखं कापायची रिस्पॉन्सिबिलिटी माझी असते. तर मग मी अमोलला म्हटलं, भाऊ आता एक काम कर, हा जो कॅमेरा आहे ना तो थोड्या वेळेसाठी बंद कर. लेट मी कॉन्सन्ट्रेट ऑन चॉपिंग, चिपिंग, क्लिपिंग, काय म्हणतो आपण, क्लिपिंग हिज नील्स, राईट. हां, तर मग मी कोकोला छान लाळीगुळी लावली, त्याला मांडीवर घेतलं आणि फायनली माझं पिल्लू माझं ऐकलं. नाही तर तोपर्यंत ऐकतच नव्हता. त्याने कसे पाय ठेवलेत तुम्ही बघा. मी अशा पायात त्याचं कसं नख कापू आणि हात लावलं की डायरेक्ट हात ओढून घेत होता. आम्ही कोकोला कोणाच जवळ नेत नाही नेल क्लिप्स करायला किंवा आंघोळ घालायला. एव्हरीथिंग वी डू ॲट होम. म्हणजे आम्ही त्याची आंघोळ घरी घालतो, आम्ही त्याला ऑइलिंग, मसाजिंग, त्याचे नखं कापणं, जे काही आहे एव्हरी प्रोसेस इज घरात असते. कुठल्याच प्रोसेससाठी आम्ही कोकोला कधीच कुठेच घेऊन जात नाही. आणि तो खूप कोऑपरेटिव्ह आहे. लाईक तुम्ही त्याला कपडे घालून द्या, बुटं घालून द्या, त्याला तुम्ही नखं कापा, काहीही करा तर त्याला आवडेल. जे कोणी लोक आहेत ज्यांना डॉग्स आवडतात त्यांना कळेल, ज्यांना आवडत नाही त्यांना आय एम सॉरी. प्लीज ऐका, नाही तर स्किप करा हा पार्ट. त्याच्यानंतर मी त्याला पॉ बटर लावून दिलं. बघा माझं शरीर इतकं ड्राय होतं, पण मला स्वतःला काही लावायची आठवण राहत नाही. पण आपल्या लेकराचे हात थोडे ड्राय झाले की आपलं चालू होऊन जातं. तर मी त्याला छान पॉ बटर लावून देत होती. आणि भाऊ एकदम मांडीत बसलेलं होतं. मांडीत बसून तुम्ही सगळं करून घेऊ शकता त्याच्याकडनं. तर छान मी त्याला पॉ बटर लावून दिलं. मग अगेन मी व्लॉग करते, मी विसरून गेली. आणि मग संध्याकाळी मी परत माझंच चिकन आणि राईस होतं ते खाल्लं. आणि अमोल मला म्हणला त्याला भजी खायची आहेत, कांदा भजी. तर मी अमोलला कांदा भजी काढून दिली. म्हटलं चल ठीक आहे, कांदा भजी खा. म्हणजे नवऱ्यांचे किती नखरे असतात बघा. मी त्याला म्हटलं छान मॅगी बनवत आणि दोघं मिळून मॅगी खाऊत. आणि ठेवून देते मी ती भात आणि हे आपण नंतर खाऊत. पण नाही, त्याला आता कांदा भजीच खायची होती. तर मी म्हटलं चल ठीक आहे, आता तू इतका म्हणतोच आहे आणि संडे आहे, तर संडे इज खाओ पिओ और आराम करो वाला दिवस असतो. कारण एव्हरीडे तुमचे इतके नखरे तुम्ही कोणाचेच नाही उचलू शकत. तर मी म्हटलं चल ठीक आहे, आता तू एवढा म्हणतोच आहे तर मी कांदा भजे तुला बनवून देते. तर म्हणून मी इथे कांदा भजे बनवत होती. आणि स्पेशली अमोलसाठी, बिकॉज आय एम नॉट अ कांदा भजी फॅन, आय एम अ मूंग पकोडा फॅन. आणि जितके जर कोणी वर्ध्यातून बघत आहे, नाही बघत आहे, प्लीज वर्ध्यावाल्यांना हे शेअर करा. आपल्या वर्ध्याला मूंग वडे असं भेटतं अँड इट्स सो यमी. मूंग वडे अँड कढी, आय डोंट नो हाऊ इट टेस्ट, बट इट इज द यमीएस्ट. आणि मी दुसरीकडे नाही खाल्लेत. आणि ते एकदम छोटे छोटे ठेल्यांवर भेटते. इथे कोको एकदम घुरत होता, काय म्हणतो आपण त्याला, आय डोंट नो वॉट. पण तो खूप गाढ झोपेत होता. तर म्हणून मी एकदम शॉक झाली आणि अमोलला म्हटलं अमोल बघ बरं त्याला काय झालं. तो असं विचित्र आवाज काढत होता. आणि कांदा भजी इज लाईक फेको भजी, तुम्हाला फक्त ते असे तेलात फेकावं लागतात. तर मी असं कांदे छान बारीक बारीक कापून कांदा भजी केले. मी रेसिपी शेअर करत नाही आहे, कारण मी या सगळ्या रेसिपी ऑलरेडी माझ्या शॉर्ट्समध्ये शेअर केलेल्या आहेत, तर तुम्ही तिथे बघू शकता. आणि गाईज तुम्हाला माहिती आहे का, मला सगळेजण सांगत आहेत की तुझ्यासोबत जो फ्रॉड झाला आहे तो तू सगळ्यांना सांग. तर तुम्हाला जर ऐकायचं असेल की माझ्यासोबत काय स्कॅम झाला, मी माझे पैसे एखाद्या माणसाला देऊन सोडून दिले आहेत, तर प्लीज कॉमेंट डाऊन करा. मी तुमच्यासोबत माझी स्टोरी शेअर केली. थँक्यू फॉर